पप्पा, हा बेटा. प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारी हीच तारीख का निवडली? ओके. 26 जानेवारी 1950 ला भारताने आपली राज्यघटना स्वीकारल्यानंतर हा देश प्रजासत्ताक म्हणून त्या दिवशीपासून एक गणराज्य दिवस म्हणून आपण साजरा करतो 26 जानेवारी. त्याचं कारण असं आहे बेटा की 26 जानेवारी 1930 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लाहोरच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्य किंवा कम्प्लीट इंडिपेंडन्स ही घोषणा केली होती. त्याच्यामुळे 26 जानेवारी 1930 हा दिवस 1947 ते 1950 पर्यंत, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आंदोलनाच्या रूपामध्ये 26 जानेवारी हा दिवस सातत्यानं साजरा करत होती. आणि म्हणून जरी 26 नोव्हेंबर 1949 ला भारताने आपली राज्यघटना स्वीकारली असली तरी दरम्यानच्या काळामध्ये बेटा, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 पासून ते 26 जानेवारी 1950 पर्यंत इतकी सोपी गोष्ट नव्हती बेटा. आजचे नेते ज्या पद्धतीनं गप्पा मारतात ना या विषयावर, तितकी सोपी ही गोष्ट नव्हती. कारण 1947 ला भारत स्वतंत्र झाला असला तरी त्या काळातली जी 500-550 म्हणजे 565च्या आसपास एक भारतीय संस्थान होती जिथे स्वतंत्र राजे होते. या सगळ्या संस्थानांना एकत्र करणं ही इतकी सोपी आणि साधी गोष्ट नव्हती. आणि इतकं मोठं आव्हान आपल्या देशासमोर तत्कालीन जे नेते होते, सरदार पटेल असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, यांच्यासमोर जी आव्हानं होती, ही आव्हानं संस्थानिकांना, म्हणजे फाळणीकडे लोकांचं लक्ष जातं परंतु संस्थानिकांच्या विलिनीकरणाकडे मात्र लक्ष जात नाही. म्हणून 26 जानेवारी 1950 पर्यंत आपल्याला थांबावं लागलं भारत गणराज्य म्हणून मान्यता मिळण्यासाठी. लक्षात आलं बेटा तुझ्या?